नमस्कार, मी प्रमोद. अलीकडे आपण पाहतोय संपूर्ण जगामध्ये क्लायमेट चेंज, हवामान बदल. नेमका हवामान बदल म्हणजे काय? तर पृथ्वीच्या भोवती जे आवरण आहे ते पूर्णपणे गरम होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं पृथ्वीवरची उष्णता वाढत आहे. त्याच्याबरोबर क्लायमेट चेंजचे जे दुष्परिणाम आहेत ते जगाला आता भोगावे लागत आहेत. उदाहरणार्थ दुष्काळ, भूकंप, जमीन खचणे, कोरोनासारखी महामारी येणे, अचानकच थंडी पडणे, अचानकच खूप मोठा पाऊस पडणे, अचानकच गारा येणे पडणे, म्हणजे निसर्गाचा कोप जो आपण म्हणतो तो आता ह्या हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये दिसून येत आहे. याचा परिणाम प्राणी, पक्षी, मनुष्यावर सर्वांवरच होत आहे. तर त्यापैकी जसं दुष्काळामध्ये जनावरांसाठी छावण्या निघतात, गाय, म्हैस, वासरं, जनावरं, म्हणजे हे काय जनावरं असतात, मुख्य प्राणी. तर त्यांना सरकार म्हणा किंवा काही सामाजिक संस्था त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली जाते, सावलीची व्यवस्था केली जाते आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांना छावणीमध्ये सांभाळ केला जातो. त्याच पद्धतीने आता आपल्याला पक्ष्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था म्हणजेच पक्ष्यासाठी म्हणजेच पाखरांसाठी छावणी सुरू करण्याची आवश्यकता आहे. आजच मी एका वर्तमानपत्रामध्ये रचना विद्यालय नाशिकमधली एक बातमी वाचली. तर त्या ठिकाणी रचना इको क्लबच्या वतीने त्या ठिकाणच्या शाळेतल्या 100 विद्यार्थ्यांनी पक्षी बचाव म्हणजेच पाखरं वाचवा हे अभियान चालू केलेलं आहे. आणि मग खूप चांगला उपक्रम आहे. त्यांनी त्यांच्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये किंवा अंगणामध्ये जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी पक्ष्यांना पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था करण्याचं त्यांनी काम चालू केलेलं आहे. एक 10-15 वर्षापूर्वी आमच्या महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने देखील ज्यावेळेस आमचा एक प्रकल्प चालू होता विदर्भामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणचा कार्यकर्ता दिनेश ठाकरे ह्याने हा उपक्रम चालू केला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि विशेषतः म्हणजे त्याने लोकांचं प्रबोधन केलं ऑनलाईन. आणि जी लोक अशा पद्धतीच्या पाखरांना चारा पाण्याची व्यवस्था करतील त्याचा फोटो काढा, थोडी शूटिंग करा, एकदम छोटी, आणि ती त्यांनी मागवली. आणि अशा अनेक लोकांनी महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद दिला. तो उपक्रम खूप चांगला झाला आणि मग त्यांना आपण ऑनलाईन प्रमाणपत्र दिलं. सांगायचा मुद्दा काय की आज रचना विद्यालय नाशिकमधल्या मुलांचा जो उपक्रम आहे, असा उपक्रम एका शाळेने करून भागणार नाही. कारण आज सगळे सिमेंटची जंगलं झालेली आहेत. पक्ष्यांना घरटं करायला जागा नाही, अंडी घालायला घर नाही, सगळी झाडं तोडलेली आहेत, उष्णता वाढत आहे. अशा वेळेस ग्रामीण काय आणि शहरी काय, तर प्रत्येक तरुण मुलाने शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो की त्यांनी आपापल्या घरातील अंगणामध्ये किंवा झाडावर एखाद्या मडक्यात मडकं बांधा, त्याच्यात पाणी ओता
एखाद्या ताटामध्ये ज्वारी, बाजरी, गहू त्याच्यात टाका, दररोज मुठभर टाका. मका असेल तर ती भरटून टाका. कुंभाराकडून मडका आणा, ती थंड पाण्याने भरून ठेवा. नाहीतर काय होतं की आपण बाकीची जर तांब्याची किंवा जर्मनची जर भांडी वापरली तर ती गरम होते आणि गरम पाणी पिल्याने तर त्या पक्ष्याला ते पचणार नाही. म्हणून मी या व्हिडिओद्वारे महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव विभागाला विनंती करतो की त्यांनी हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबविण्यासाठी प्रत्येक शाळेला पत्र पाठवावं. शिक्षण मंत्र्यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठवावं, परिपत्रक काढावं. म्हणजेच पर्यावरण डिपार्टमेंटने सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक परिपत्रक काढून घर तिथं पाखरांची छावणी म्हणजेच पक्ष्यांना चारा पाण्याची व्यवस्था. कुंभाराकडून मडका आला, फुटकं तुटकं असलं तरी चालेल, त्यात पाणी होता, जरा दूर ठेवा, एखाद्या फाटक्यावर पसरवा किंवा एखादं ताट घ्या, त्याच्यामध्ये दररोज मुठभर धान्य टाका, जास्त पक्षी असतील तर जास्त टाका आणि अशा पद्धतीचे पक्षी वाचवा हे अभियान चालू करा. कारण पर्यावरणामधला पक्षी हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त मुलांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातल्या प्रत्येक तरुण पोरांपर्यंत, प्रत्येक शाळेतल्या पोरांपर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत पालकाने आणि शिक्षकाने हा व्हिडिओ त्यांना दाखवा. ते ओपन करा, त्याला लाईक करा, त्या आवडला तर सबस्क्राईब करा आणि पुढं तो शेअर करा. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या फेसबुकवर सुद्धा हा व्हिडिओ टाकून सहकार्य करा. पक्षी वाचवा अभियान यशस्वी करण्यासाठी आपण योगदान द्याल अशी मी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.